हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला, जे ग्रुपमध्ये जॉईन होणार आहे ते पटापट मला गुड मॉर्निंगचा मेसेज सेंड करा. आजपासून आपण लाईव्ह लेक्चर चालू केलेलं आहे यूट्यूबवरती. चला पटापट मला गुड मॉर्निंगचा मेसेज सेंड करा. आपण सॉलिड स्टेट हा टॉपिक चालू केलेला होता. त्याच्यामध्ये आपण 2 लेक्चर पाहिलेले आहेत. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी केला की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन द क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस सॉलिड, आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम कशाला म्हणायचं, आयसोट्रोपिक सॉलिड आणि अनआयसोट्रोपिक सॉलिड कशाला म्हणायचं ते देखील स्टडी केलेलं आहे. त्यानंतर सेकंड लेक्चरमध्ये मला वाटतं आपण पाहिलेलं होतं क्रिस्टलाइन सॉलिडचे टाइप्स. किती होते? 4 टाइप्स होते. फर्स्ट होता तुमचा आयोनिक सॉलिड, सेकंड होता मॉलिक्युलर सॉलिड, थर्ड होता कोव्हॅलेंट नेटवर्क टाइप सॉलिड्स आणि शेवटचा होता मेटॅलिक सॉलिड्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं की व्हॉट इज मीन्स बाय क्रिस्टल स्ट्रक्चर, दॅट इज युनिट सेल अँड क्रिस्टल लॅटिस कशाला म्हणायचं ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे. जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता चॅनल्स, त्यावेळेस तुम्हाला डेली नोटिफिकेशन पाहता येतील. चला पटापट मला मेसेज सेंड करा. फक्त एक मेसेज आलाय पहा गुड मॉर्निंगचा. चला, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत व्हॉट इज मीन्स बाय क्रिस्टल स्ट्रक्चर्स. व्हॉट इज मीन्स बाय क्रिस्टल स्ट्रक्चर किंवा त्याच क्रिस्टल स्ट्रक्चरला आपण म्हणणार आहोत व्हॉट इज मीन्स बाय युनिट सेल अँड क्रिस्टल लॅटिस. म्हणजे या पॉइंट्स आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. काय पॉइंटची हेडिंग आहे? युनिट सेल अँड क्रिस्टल लॅटिस किंवा क्रिस्टल स्ट्रक्चर कशाला म्हणायचं त्याचा स्टडी आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. पहा, त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला युनिट सेलचा स्टडी करण्यासाठी आपण युनिट सेल कशा प्रकारे डिफाईन करू शकतो, युनिट सेल म्हणजे काय, लॅटिस पॉइंट म्हणजे काय, क्रिस्टल लॅटिस कशाला म्हणायचं किंवा ब्रेवियस लॅटिसेस किती असतात, सिंपल युनिट सेल म्हणजे काय, सेंटर्ड युनिट सेलचे टाइप्स किती आहेत, त्याच्यामध्ये किती प्रकारचे प्रिमिटिव्ह युनिट सेल आहेत ते देखील आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करायचं. मग याच्यामध्ये स्टडी करत असताना फर्स्टली आपण पाहणार आहोत व्हॉट इज मीन्स बाय क्रिस्टल लॅटिस. फर्स्ट पॉइंट आपण काय स्टडी करणार आहोत, व्हॉट इज मीन्स बाय क्रिस्टल लॅटिस. क्रिस्टल लॅटिस कशाला म्हणायचं ते आपल्याला फर्स्टली स्टडी करायचं. अ रेग्युलर 3-dimensional अरेंजमेंट्स. कशी अरेंजमेंट आहे? 3-dimensional अरेंजमेंट आहे. आपल्याला माहिती आहे क्रिस्टलाइन सॉलिड असेल तर त्याची अरेंजमेंट ही रेग्युलर असते, पण तीच रेग्युलर अरेंजमेंट आपल्याला कशामध्ये पाहिजे? रेग्युलर 3-dimensional अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स की त्याच्यामध्ये जे असणारे पॉइंट्स आहेत त्यांची आपल्याला रेग्युलर अरेंजमेंट करायची. पण कोणत्या स्ट्रक्चरमध्ये? 3-dimensional स्ट्रक्चरमध्ये. मीन्स अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स इन स्पेस आर कॉल्ड ॲज क्रिस्टल लॅटिस. की त्यालाच आपण जनरली काय म्हणणार आहोत? क्रिस्टल लॅटिस म्हणणार आहोत. मीन्स अ रेग्युलर 3-dimensional अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स इन स्पेस आर कॉल्ड ॲज क्रिस्टल लॅटिस. की तुमचा जो क्रिस्टलाइन सॉलिड असणार आहे त्याच्यामध्ये असणारे जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत, मे बी ॲटम्स, आयन्स और मॉलिक्यूल, दोज हॅव्हिंग द रेग्युलर अरेंजमेंट. की त्याच्यामध्ये अरेंजमेंट ही कशी असते? रेग्युलर असते. बट दोज कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स are arranged regularly in 3-dimensional points of space are called as crystal lattice. पण त्याच कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची अरेंजमेंट जर आपण 3D स्ट्रक्चरमध्ये जर केली तर त्याच्यापासून जो लॅटिस ऑब्टेन होणार आहे त्या लॅटिसला आपण काय म्हणणार आहोत? क्रिस्टल लॅटिस. मग आता हा क्रिस्टल लॅटिस ऍक्च्युअल काय असतो तो आपल्याला त्याच्या आधारे खालच्या पॉईंटच्या आधारे स्टडी करायचा आहे की याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पॉईंट्स इन्व्हॉल्व असतील, की क्रिस्टल लॅटिस म्हणजे काय असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्टली माहित पाहिजे की व्हॉट इज मीन्स बाय लॅटिस पॉईंट्स. त्याच्यामध्ये फर्स्टली आपल्याला काय माहित पाहिजे? व्हॉट इज मीन्स बाय लॅटिस पॉइंट्स. की लॅटिस पॉइंट्स कशाला म्हणायचं? व्हॉट इज मीन्स बाय लॅटिस पॉइंट्स. मग आता लॅटिस पॉइंट असतो म्हणजे काय असणार आहे क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये? ईच पॉइंट इन लॅटिस इज कॉल्ड ॲज अ लॅटिस पॉइंट. ईच पॉइंट इन क्रिस्टल लॅटिस, ईच पॉइंट इन लॅटिस are called as crystal points, लॅटिस पॉइंट्स. की त्यालाच आपण जनरली काय म्हणतो असतो? लॅटिस पॉइंट. और इट इज ऑल्सो टर्म्ड ॲज अ लॅटिस साइट्स. की दिलेल्या क्रिस्टल लॅटिस मध्ये जो प्रत्येक पॉइंट असणार आहे तो प्रत्येक पॉइंट म्हणजेच काय असणार आहे? तुमचा लॅटिस पॉइंट असेल.
but each point in crystal lattice represent the constituent particle. Each point in crystal lattice, each point in crystal lattice represents, काय रिप्रेझेंट करणार आहे, represents काय रिप्रेझेंट करतो याच्यामध्ये तुमचा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल रिप्रेझेंट करतात. काय करतात, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. म्हणजे जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असणार आहे ते तुमचे लॅटिस पॉइंट आहेत, and those lattice points are found in lattice. It is called as lattice sites. की तुमचा एखादा क्रिस्टल लॅटिस ऑब्टेन होत असताना त्या क्रिस्टल लॅटिस मध्ये काही कॉर्नर वरती पॉइंट्स असणार आहे ज्याला आपण लॅटिस पॉइंट्स म्हणतो. अँड त्याच लॅटिस पॉइंट म्हणजे काय असतात, तुमचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात. मग इट मे बी आयन्स असेल, मॉलिक्यूल असेल किंवा एखादा ॲटम्स असेल. मग याच्या आधारे आपल्याला डिफाइन करता येतं की व्हॉट इज मीन्स बाय युनिट सेल. मग त्याच्या आधारे आपण सांगू शकतो की व्हॉट इज मीन्स बाय युनिट सेल. मग युनिट सेल कशाला म्हणायचं ते आपल्याला ह्या 2 पॉईंटच्या आधारे माहिती होतं. कारण सुरुवातीला आपल्याला डेफिनेशन माहिती झाली, त्यानंतर ईच पॉईंट इन लॅटिस म्हणजे काय असतो, लॅटिस पॉईंट असतो. त्याच लॅटिस पॉईंटला क्रिस्टल लॅटिस मधला जो ईच लॅटिस पॉईंट असेल त्याला आपण काय कशाने रिप्रेझेंट करत असतो, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलने रिप्रेझेंट करत असतो. तर व्हॉट इज मीन्स बाय युनिट सेल. मग युनिट सेल म्हणजे काय असणार आहे, द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल रिपीटिंग युनिट्स, द स्मॉलेस्ट structural repeating units. कसं युनिट असणार आहे ते, स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल रिपीटिंग युनिट्स ऑफ, कशाचे रिपीटिंग युनिट असणार आहे, ऑफ क्रिस्टल लॅटिस आर कॉल्ड ॲज युनिट सेल. त्यालाच आपण जनरली काय म्हणणार आहोत, unit cell. Means the smallest structural repeating unit of crystal lattice, it is termed as unit cell. मग आता युनिट सेल आपल्याला कशा प्रकारे ड्रॉ करता येते पहा. समजा तुम्ही एक स्क्वेअर काढायचा, फर्स्टली इथे एक स्क्वेअर काढणार आपण, बरोबर. त्याला लागून आपण एक दुसरा स्क्वेअर काढायचा. समजा इथे मी दुसरा स्क्वेअर काढला, बरोबर. हे पॉइंट्स आपण असे जोडून घेतले. अशा प्रकारचा जर पॉइंट्स असेल तर त्याला आपण क्यूब्स म्हणतो. पहा काय म्हणतो त्याला आपण जनरली क्यूब्स म्हणतो. कुठे गेला डस्टर, एक मिनिट, सॉरी, ए डस्टर कुठे रे दादा. याच्यामध्ये आपण काय काढलं, एक लॅटिस पॉइंट काढला. मग याच्यामध्ये पहा तुमचे कॉर्नर असतील 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता याच्यामध्ये दिलेल्या क्यूबिक युनिट सेल मध्ये जे कॉर्नर वरचे जे पार्टिकल असणार आहेत, म्हणजे या कॉर्नर वरचे पार्टिकल जे असणार आहेत, समजा याला मी असं ड्रॉ करतो. पहा काय केलं आपण, फर्स्टली एक स्क्वेअर काढून घेतला, बरोबर. नंतर इथं दुसरा स्क्वेअर काढून घेतला, बरोबर. आणि याला आपण असं जोडून घेतलं. मग हे कॉर्नरचे काही पॉइंट्स असणार आहे. समजा इथं मी ड्रॉ केलं, हा एक फर्स्ट पॉइंट असेल, हा सेकंड, हा थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7 आणि 8. याला म्हणतो आपण फिगर नंबर फर्स्ट असेल, ही युनिट सेलची फिगर असेल, बरोबर. युनिट सेल म्हणजे काय, द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल रिपीटिंग युनिट ऑफ क्रिस्टल लॅटिस. क्रिस्टल लॅटिस तयार करण्यासाठी जे आपण युनिट सेल रिपीट यूज करून एखादं जे लॅटिस तयार होणार आहे त्याला आपण क्रिस्टल लॅटिस म्हणतो. मग लहानात लहान जो घटक आहे, जसं की आपली बॉडी तयार होण्यासाठी सगळ्यात इनिशियलचा जो घटक असतो तो सेल्स असतो. सेल्स इज द युनिट सेल ऑफ ह्युमन बॉडी. लाईक दिस वे द युनिट सेल इज द बेसिक घटक, बेसिक युनिट्स ऑफ द क्रिस्टल लॅटिस. की तो एक बेसिक युनिट असणार आहे. आणि कशाचा आहे तो बेसिक युनिट, इट इज अ बेसिक युनिट ऑफ क्रिस्टल लॅटिस. की एखादा क्रिस्टलाइन सॉलिड जर तुम्हाला ऑब्टेन होत असेल प्रॅक्टिकली, तर त्याचा जो बेसिक घटक असणार आहे तो म्हणजे काय असतो, तुमचा युनिट सेल आहे. जसं की मानवी शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक इनिशियलचा जो असतो तो सेल्स असतो. सेल्स पासून टिश्यूज तयार होतात, टिश्यू पासून तुमच्या वेगळ्या प्रकारचे लॉंग टिश्यू तयार होतात आणि त्याच्यापासून तुमची बॉडी ऑर्गन्स एक्झिस्ट होतात. तसं याच्यामध्ये इनिशियलचा जो पॉईंट असणार आहे तो युनिट सेल आहे. युनिट सेल जर एकमेकाला आपण रिपीटिंग फॉर्म मध्ये जर अरेंज केले तर त्याच्यापासून एक क्रिस्टल लॅटिस तयार होतो. मग ही एक युनिट सेल असेल, त्याच्यावर दुसरी युनिट सेल आपण इथे अरेंज केली, नंतर तिसरी, नंतर चौथी, नंतर पाचवी, आणि ओव्हरऑल जे स्ट्रक्चर ऑब्टेन होणार आहे त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो क्रिस्टल लॅटिस. काय म्हणायचं त्याला जनरली, क्रिस्टल लॅटिस. आता क्रिस्टल लॅटिस कशाला म्हणलं ते सांगतो पहा एकदा.
A regular three-dimensional arrangement of points in space are called as a crystal lattice. की दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये जी पार्टिकलची अरेंजमेंट असणार आहे ती रेग्युलर आहे, पण ते स्ट्रक्चर कसं आहे तुमचं थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. मग त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो क्रिस्टल लॅटिस. बट ईच पॉइंट इन लॅटिस आर कॉल्ड ॲज अ लॅटिस पॉइंट और लॅटिस साइड्स. पण त्याच लॅटिसमध्ये प्रत्येक पॉइंट जो असणार आहे त्याला आपण लॅटिस पॉइंट किंवा लॅटिस साइड्स म्हणतो. म्हणजे हे जे पॉइंट्स दाखवले याला म्हणायचं लॅटिस पॉइंट्स. याला काय म्हणणार आपण लॅटिस पॉइंट्स किंवा इट इज ऑल्सो टर्म्ड ॲज अ लॅटिस साइड. and these lattice points are indicated by constituent particle. आणि तेच लॅटिस पॉइंट म्हणजे काय असतात तुमचे constituent particle असतात. मीन्स each point in a crystal lattice represent the constituent particle. की कॉर्नर वरती जे आपण 8 युनिट सेल दाखवलेले आहेत त्याला आपण लॅटिस पॉइंट म्हणतो. युनिट सेलच्या कॉर्नर वरती जे आपण 8 पॉइंट दाखवले आहेत त्याला आपण लॅटिस पॉइंट म्हणतो. अँड ईच लॅटिस पॉइंट रिप्रेझेंट द कन्स्टिट्युएंट पार्टिकल. आणि प्रत्येक लॅटिस पॉइंट म्हणजे काय असतं तुमचा कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे. बट हाऊ टू प्रिपेअर or how to make this crystal lattice? हा क्रिस्टल लॅटिस कसा एक्झिस्ट होत असेल. द क्रिस्टल लॅटिस आर एक्झिस्टेड बाय द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल रिपीटिंग युनिट ऑफ क्रिस्टल लॅटिस. की तुमचे लहानात लहान जो युनिट सेल असणार आहे तो युनिट सेल एकमेकाला जर आपण कनेक्ट केला रिपीटिंग फॉर्म मध्ये तर त्याच्यापासून एक क्रिस्टल लॅटिस तयार होतो. त्याला आपण जनरली काय म्हणतो युनिट सेल. मीन्स स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल रिपीटिंग युनिट्स ऑफ क्रिस्टल लॅटिस आर कॉल्ड ॲज युनिट सेल. ही डेफिनेशन 1 मार्काला विचारतात पहा. व्हेरी IMP डेफिनेशन आहे. द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल रिपीटिंग युनिट ऑफ क्रिस्टल लॅटिस. की क्रिस्टल लॅटिस मध्ये जो लहानात लहान स्ट्रक्चरल रिपीटिंग युनिट्स आहे त्या रिपीटिंग युनिटला आपण काय म्हणतो युनिट सेल. आणि तो रिपीटिंग युनिट सेल जर आपण एकापेक्षा जास्त जर एकमेकाला कनेक्ट केले तर ओव्हरऑल स्ट्रक्चर कशाचं तयार होतो क्रिस्टल लॅटिस. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. पण त्यानंतर आता आपल्याला याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट शिकायचा आहे. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ युनिट सेल. की युनिट सेलच्या काय काय प्रॉपर्टी असतील. आता आपल्याला याच्यामध्ये 2 घटक माहित झालं. लॅटिस पॉईंट माहित झाला. क्रिस्टल लॅटिस कशाला म्हणायचं ते माहित झालं. बरोबर लक्षात आलं. क्रिस्टल लॅटिस कशाला म्हणायचं. जसे की आपले बॉडी ऑर्गन तयार होण्यासाठी मेन घटक हा सेल असतो त्याच्यानंतर टिश्यू असतात. तसं याच्यामध्ये क्रिस्टल लॅटिस तयार करण्यासाठी जो बेसिक घटक असतो तो म्हणजे काय असतो युनिट सेल असतो. त्या युनिट सेलवर जे कॉर्नरचे जे पॉईंट्स असतात त्याला आपण लॅटिस पॉईंट म्हणतो. आणि तीच लॅटिस पॉईंट म्हणजे तुमची कन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात. इट मे बी आयन्स मॉलिक्युल और ॲटम्स. देन व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ युनिट सेल. मग युनिट सेलच्या प्रॉपर्टी काय असतील. व्हॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ युनिट सेल्स किंवा हाऊ टू डिफाईन द युनिट सेल असं म्हटलं तरी चालेल. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ युनिट सेल. की युनिट सेलच्या काय काय प्रॉपर्टी असू शकतात. समजा सुरुवातीला मी एक युनिट सेल काढतो पहा. समजा तुमच्याकडे हा स्क्वेअर काढलेला असेल. या साईडला काढतो मी. हा फर्स्ट स्क्वेअर असेल. याच्यामध्ये मधोमध सेंटरला आपण दुसरा स्क्वेअर काढून घ्यायचा. घेतला. हे पॉईंट असे जोडून घ्यायचे. फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ. हा झाला तुमचा क्युबिक युनिट सेल. काय म्हणणार तुम्ही याला क्युबिक युनिट सेल म्हणायचं किंवा सिंपल क्युबिक युनिट सेल म्हटलं तरी चालेल. क्युबिक युनिट सेल. या क्युबिक युनिट सेल मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला कॉर्नरला काही पार्टिकल आपण दाखवले होते बरोबर. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असे 8 कॉर्नरला 8 पार्टिकल आपण दाखवले होते बरोबर. याच्यामध्ये 3 ऍक्सिस आहे. हा जो पॉइंट आहे याला म्हणतो आपण एक्स ऍक्सिस. हा जो पॉइंट असेल याला म्हणणार आपण वाय ऍक्सिस. आणि हा जो पॉइंट असणार आहे याला म्हणतो आपण झेड ऍक्सिस. म्हणजे याच्यामध्ये 3 प्रकारचे ऍक्सिस आहेत. मग आता युनिट सेल आपण कशा प्रकारे डिफाइन करू शकतो किंवा त्याच्या काय काय प्रॉपर्टी असतात. की हाऊ टू आयडेंटिफाय द गिवन सेल इज अ युनिट सेल. की दिलेली सेल ही युनिट सेलच आहे कसं ओळखायचं. आपण 2 स्क्वेअर काढून घेतले ते एकमेकाला जोडून घेतले. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक कॉर्नरला एक एक पॉईंट दाखवले ज्याला आपण लॅटिस पॉईंट म्हटलेला आहे. काय म्हणतो याला आपण लॅटिस पॉइंट्स. हा काय असणार आहे तुमचा लॅटिस पॉइंट्स आहे बरोबर. किंवा त्याला आपण लॅटिस साइड्स म्हणतो. असे किती कॉर्नर असतात त्या लॅटिस पॉइंट म्हणजेच काय तुमचे कॉर्नर्स आहेत पहा. हे काय तुमचे कॉर्नर्स आहेत. मग किती कॉर्नर आहेत बघा क्युबिक सेल मध्ये 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मीन्स
मग इथे काय सांगता येईल पहा, इन युनिट सेल 8 corners are present. इन युनिट सेल 8 corners are present. की त्याच्यामध्ये किती कॉर्नर आहेत रे? 8 कॉर्नर आहेत. आले लक्षात? वरचे 4 आणि खालचे 4 म्हणजे टोटल कॉर्नर किती झाले? 8. देन हाऊ मच एजेस आर प्रेझेंट इन क्युबिक युनिट सेल. मग याच्यामध्ये एजेस किती असू शकतात पहा. आता एजेस जर पाहायचं म्हटलं तर काय येईल पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. मग याच्यामध्ये जर पाहिलं तर टोटल एजेस तुम्हाला किती पाहायला भेटतील याच्यामध्ये. मीन्स इन युनिट सेल 12 एजेस आर प्रेझेंट. 12 एजेस आर प्रेझेंट. युनिट सेल मध्ये एजेस किती असतात पहा. एजेस म्हणजे काय असतील? लाईन्स असतील. म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो? एजेस किंवा एज. आणि हे म्हणजेच काय असतील? तुमच्या लाईन्स असतील. तर अशा किती लाईन असणार आहे त्या क्युबिक युनिट सेल मध्ये? 12 एजेस असतात. आणि कॉर्नर किती असतात त्याच्यामध्ये? 8 कॉर्नर असतात. देन व्हॉट इज द फेसेस. मग याच्यामध्ये फेसेस काय असतील पहा. समजा हा एक फेस असेल, मी डार्क करून दाखवतो. बरोबर, हा एक फेस असेल. नंतर हा दुसरा फेस असेल, हा तिसरा फेस असेल. बरोबर, हा चौथा फेस असेल. नंतर हा 5वा बॅक साईडचा फेस असेल आणि हा फ्रंट साईडचा 6वा फेस असेल. म्हणजे टोटल फेसेस किती झाले याच्यामध्ये? 6 फेसेस झाले. बरोबर, मीन्स इन युनिट सेल 6 फेसेस आर प्रेझेंट. युनिट सेल मध्ये किती फेसेस असतात? 6 फेसेस असतात. तुम्ही म्हणताल सर आता 6 फेसेस कसे तयार करायचे? का समजा हा बोर्ड आहे, कन्सिडर करा. ह्या बोर्ड पासून आपल्याला एक रूम तयार करायची. कसं करणार? हा तुमचा एक बोर्ड असेल म्हणजे बॅक साइड असेल. इकडून एक बोर्ड लावला, 2 झाले. इकडून एक लावला, 3 झाले. समोरच्या बाजूने एक लावला, 4. वरचा एक असेल 5 आणि खालचा एक 6. की आपली घरामधले रूम कन्सिडर करा. रूमच्या वॉल्स किती असतात? 4. त्याचा अपचा पोर्शन 5वा आणि डाऊनचा पोर्शन 6वा. तर अशा प्रकारे क्युबिक युनिट सेलचे फेसेस किती असतात? 6. टोटल एजेस क्युबिक युनिट सेल मध्ये किती असतात? 12 असतात. आणि कॉर्नर किंवा कन्स्टिट्युएंट पार्टिकल किंवा त्याला आपण लॅटिस स्पाइन म्हणतो, हे किती असतात? तुमचे 8 असतात. तर हे झालं त्याच्या प्रॉपर्टीज. आता याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचे हाऊ टू डिफाइन द युनिट सेल. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पण याच्यानंतर स्टडी करायचे हाऊ टू डिफाइन द युनिट सेल. मग युनिट सेल आपण कशा प्रकारे डिफाइन करू शकतो. आता आपल्याला याच्या प्रॉपर्टी माहित झाल्या, एजेस, फेजेस आणि त्याच्यामध्ये असणारे तुमचे कॉर्नर्स नोंद झाले. आता याच्यानंतर पाहिजे की आपल्याला हाऊ टू डिफाइन द युनिट सेल. हाऊ टू डिफाइन द युनिट सेल. तुम्ही युनिट सेलला कशा प्रकारे डिफाइन करू शकता ते आपल्याला एका डायग्रामच्या आधारे पाहिजे की त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पॅरामीटर असतात ते देखील आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचे आहेत. समजा कन्सिडर करा की तुम्हाला फर्स्टली एक युनिट सेल ड्रॉ करायची. समजा ही युनिट सेल असेल. याच्यामध्ये आपण दुसरा स्क्वेअर काढून घेतला. हे दोन्ही स्क्वेअर आपण जोडून घेतले. बरोबर, घेतले जोडून. हा असेल तुमचा वाय ॲक्सिस, हा काय असणार आहे तुमचा एक्स ॲक्सिस आणि हा काय असणार आहे तुमचा झेड ॲक्सिस असेल. बरोबर, आता याच्यामध्ये कॉर्नर माहित होते किती होते? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मग आता हे युनिट सेलचे पॅरामीटर कोणकोणते आहेत? मग याच्यामध्ये जर पाहिलं तर 3 इंटरफिशियल अँगल असतात. पहा किती इंटरफिशियल अँगल असतात त्याच्यामध्ये? 3. एक्स ॲक्सिसच्या समोरचा जो अँगल असतो तो असतो अल्फा अँगल. वाय ॲक्सिसच्या समोरचा जो अँगल असतो तो असतो बीटा. आणि झेड ॲक्सिसच्या समोरचा जो अँगल आहे तो काय असतो? गॅमा असतो. लक्षात ठेवा, एक्स ॲक्सिसच्या समोरचा अँगल काय आहे? अल्फा आहे. वाय ॲक्सिसच्या समोरचा अँगल काय आहे? बीटा आहे. आणि बी ॲक्सिसच्या समोरचा अँगल काय आहे? तुमचा गॅमा आहे. मीन्स अल्फा, बीटा, गॅमा आर द 3 इंटरफिशियल अँगल बिटवीन द एजेस. म्हणजे आपण इथे काय सांगू शकतो? फर्स्ट पॉइंट, दी अल्फा कॉमा बीटा अँड गॅमा आर दी interficial
इंटरफेशियल अँगल्स बिटवीन द एजेस, की दोन एजेसच्या मधला जो अँगल असणार आहे ते अँगल म्हणजे काय, तुमचे अल्फा बीटा आणि गॅमा असतात. आलं लक्षात. आता याच्यावरून आपल्याला दुसरा पॅरामीटर कम्पेअर करायचा आहे जो की लेंथ कम्पेअर करत असतो. प्रत्येक एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस ची लेंथ जर आपण कम्पेअर केली तर एक्स ऍक्सिस साठी काय असतो तुमचा अल्फा अँगल असतो, वाय ऍक्सिस साठी काय असते बीटा अँगलची लेंथ असते आणि झेड ऍक्सिस म्हणजे गॅमा अँगल असतो. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ते असतात एजेस असतात पहा. एक्स ऍक्सिसचा एज कोणता आहे, एक्स ऍक्सिसचा एज लेंथ असते ए, वाय ऍक्सिसची एज लेंथ असते बी आणि सी ऍक्सिसची एज लेंथ असते, सॉरी झेड ऍक्सिसची एज लेंथ असते सी. म्हणजे जर आपण ह्या तिन्ही ऍक्सिसच्या लेंथ जर कम्पेअर केला तर एक्स ऍक्सिसची लेंथ काय आहे तुमची ए असणार आहे, बरोबर. एक्स ऍक्सिसची लेंथ काय असणार आहे तुमची ए असेल, समजा इथे लिहितो मी. वाय ऍक्सिसची लेंथ काय असेल बी असेल आणि झेड ऍक्सिसची लेंथ काय असणार आहे सी असणार आहे. मीन्स द ए बी सी आर द एज लेंथ ऑफ द क्यूबिक युनिट सेल. सेकंड पॉइंट काय सांगता येतो आपल्याला, द ए बी अँड सी आर द एज लेंथ ऑफ युनिट सेल. ह्या युनिट सेलच्या काय असतात तुमच्या एज लेंथ असतात आणि अल्फा बीटा आणि गॅमा हे काय असतात तुमचे इंटरफेशियल अँगल असतात. मग आता याच्यामध्ये एक आपल्याला सांगता येतं पहा, अल्फा इज द अँगल बिटवीन द एजेस बी अँड सी. की अल्फा जो अँगल आहे तो कशाच्या मध्ये आहे बी आणि सी च्या मध्ये आहे. म्हणजे आपल्याला थर्ड पॉइंट कम्पेअर करता येतो. अल्फा इज द अँगल बिटवीन द एजेस ए अँड बी. अल्फा इज द अँगल बिटवीन द एजेस, सॉरी अँगल बिटवीन द एजेस. अल्फा इज द अँगल बिटवीन द एजेस कशाच्या मध्ये आहे, अँगल बिटवीन द एजेस बी अँड सी. की बी आणि सी च्या मध्ये कोणता अँगल आहे तुमचा अल्फा अँगल आहे, बरोबर. त्यानंतर बीटा इज द अँगल बिटवीन द एजेस, बीटा इज द अँगल बिटवीन द एजेस ए अँड बी. सॉरी ए अँड सी च्या मध्ये आहे पहा, इकडे बीटा दिसतो. मीन्स बीटा इज द अँगल बिटवीन द एजेस, अँगल बिटवीन द एजेस ए अँड सी. ए अँड सी च्या मध्ये काय आहे तुमचा बीटा आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला कंपेअर करता येतो, गॅमा इज द अँगल बिटवीन द एजेस ए अँड बी. गॅमा इज द अँगल बिटवीन द एजेस ए अँड बी. याच्यामध्ये जर पाहिलं तर युनिट सेल मध्ये टोटल पॅरामीटर्स हे किती असतात, इन एव्हरी युनिट सेल द टोटल पॅरामीटर आर 6. दॅट इज 3 angles अल्फा बीटा गॅमा अँड 3 एजेस ए बी अँड सी. हे जे आहे ते तुमचे काय असतात पॅरामीटर असतात कशामध्ये युनिट सेल मध्ये. काय काय सांगितलं मी याच्यामध्ये, एक्स ऍक्सिसच्या समोर काय आहे अल्फा अँगल आहे, वाय ऍक्सिसच्या समोर काय असतो बीटा अँगल असतो, झेड ऍक्सिसच्या समोर काय आहे गॅमा अँगल आहे. एक्स ऍक्सिस एज लेंथ काय आहे ए आहे, वाय ऍक्सिस एज लेंथ काय आहे बी आहे आणि झेड ऍक्सिस एज लेंथ काय आहे तुमची सी आहे. मग याच्यामध्ये जर पाहिलं तर अल्फा इज द अँगल बिटवीन द एजेस बी अँड सी, बीटा इज द अँगल बिटवीन द एजेस ए अँड सी अँड गॅमा इज द अँगल बिटवीन द एजेस ए अँड बी. मीन्स दिस अल्फा बीटा गॅमा अँड ए बी सी आर दोज इंटरफेशियल अँगल अँड एज लेंथ रिस्पेक्टिव्हली, दोज आर द पॅरामीटर ऑफ युनिट सेल. समजा तुम्हाला क्वेश्चन विचारला व्हॉट आर द पॅरामीटर्स ऑफ युनिट सेल, की युनिट सेलचे पॅरामीटर कोणते असतील. The alpha beta gamma are the interfacial angle and A, B and C are the edge length. Those are the parameter of unit cell. तर हे युनिट सेलचे काय असणार आहेत पॅरामीटर्स आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. पण त्यानंतर आता आपल्याला स्टडी करायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ युनिट सेल किंवा टाइप्स ऑफ युनिट सेल कशाला म्हणायचं. क्लासिफिकेशन ऑफ युनिट सेल्स. नेक्स्ट पॉइंट काय पाहायचं आपल्याला, क्लासिफिकेशन किंवा त्याला आपण टाइप्स ऑफ युनिट सेल म्हणतो. टाइप्स ऑफ युनिट सेल. देर आर मेनली 2 टाइप्स ऑफ युनिट सेल, की जनरली 2 प्रकारच्या युनिट सेल असतात. कोणत्या 2 प्रकारच्या युनिट सेल असतात,
एक असते सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल. कोणती युनिट सेल असते? सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल असते. आणि दुसरी जी युनिट सेल असते त्याला म्हणतो आपण सेंटर्ड युनिट सेल. दुसरी युनिट सेल कोणती असणार आहे तुमची? सेंटर्ड युनिट सेल. तर अशा दोन प्रकारच्या युनिट सेल असतात. एक असते सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल आणि दुसरे असते सेंटर्ड युनिट सेल. मग आता सिंपल युनिट सेल कशाला म्हणायचं की नेमकं तो सिंपलच युनिट सेल आहे की आपण कशाच्या आधारे आयडेंटिफाय करू शकतो? व्हॉट इज मीन्स बाय सिंपल युनिट सेल? इन सिंपल युनिट सेल जर आपल्याला काढायचं म्हणलं स्ट्रक्चर तर कसं काढणार पहा. फर्स्टली आपण हा स्क्वेअर काढून घेणार एक, बरोबर. याच्यामध्ये आपण दुसरा स्क्वेअर काढून घेतला. हे दोन्ही स्क्वेअर आपण जोडून घेतले 4 पॉईंटच्या आधारे, बरोबर. हा झाला तुमचा सिंपल युनिट सेल. याच्यामध्ये टोटल कॉर्नर किती असतात रे? याच्यामध्ये टोटल कॉर्नर असतात 8. त्याला आपण लॅटिस पॉइंट म्हणतो, बरोबर. मीन्स in simple or primitive unit cell the constituent particles are present at corners. की जो सिंपल युनिट सेल असतो त्या सिंपल युनिट सेल मध्ये जे तुमचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात, जे तुमचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात ते कुठं प्रेझेंट असतात? आर प्रेझेंट ॲट कॉर्नर्स. प्रेझेंट ॲट कॉर्नर्स. की ह्या कॉर्नरला जे 8 पार्टिकल दिसतात ते म्हणजे काय असतात? तुमचे सिंपल क्युबिक युनिट सेलची डायग्राम असते. जे दिलेल्या क्युबिक युनिट सेल मध्ये कॉर्नर वरती जर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतील तर त्याला आपण सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल म्हणतो. म्हणजे त्याला आपण असं इंडिकेट करतो SCC, सिंपल क्युबिक युनिट सेल. ही काय तुमची सिंपल क्युबिक सेंटर्ड युनिट सेल. या सिंपल क्युबिक युनिट सेलला जर आपण कम्पेअर केलं तर याच्यामध्ये जे पार्टिकल असतात ते कुठे प्रेझेंट असतात? तुमचे कॉर्नर वरती असतात. देन व्हॉट इज मीन्स बाय सेंटर्ड युनिट सेल? मग सेंटर्ड युनिट सेल कशाला म्हणायचं? द युनिट सेल इन विच कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर्स ॲज वेल ॲज अदर दॅन द कॉर्नर पोझिशन. की कॉर्नरला जर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असणार आहेत पण कॉर्नर सोडून अदर पोझिशनला देखील त्याच्यामध्ये जर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल प्रेझेंट असतील तर त्या युनिट सेलला काय म्हणायचं? सेंटर्ड युनिट सेल. Means in unit cell the constituent particles are present at a corner as well as other than the corner positions are called as a centered unit cell. की कॉर्नरला जर पार्टिकल असणारच आहेत पण त्याचबरोबर बॉडी सेंटरला असतील, फेस सेंटरला असतील किंवा एंड सेंटरला असतील अशा वेगवेगळ्या ठिकाणी जर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतील आणि त्याचबरोबर कॉर्नरमध्ये देखील असतील तर त्या युनिट सेलला काय म्हणणार? सेंटर्ड युनिट सेल. अँड दिस सेंटर्ड युनिट सेल आर फर्दर कॅटेगराइज्ड इनटू 3 टाइप्स. म्हणून त्या सेंटर्ड युनिट सेलचे नंतर त्यांनी 3 प्रकार पाडलेले आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट टाइप्स आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल, याला आपण BCC म्हणतो. दुसरा टाइप्स आहे याच्यामध्ये फेस सेंटर्ड युनिट सेल, याला आपण FCC म्हणतो. आणि तिसरा असतो याच्यामध्ये एंड सेंटर्ड युनिट सेल. तिसरा कोणता आहे? एंड सेंटर युनिट सेल, याला आपण ECC म्हणतो. तर असे 3 प्रकारच्या ह्या सब युनिट सेल आहे किंवा त्याला आपण बेस सेंटर युनिट सेल देखील नवीन सिलेबस मध्ये शब्द आहे एंडला. दुसरा काय शब्द आहे? बेस सेंटर्ड युनिट सेल. मीन्स सेंटर्ड युनिट सेल आर फर्दर कॅटेगराइज्ड इनटू 3 टाइप्स: बॉडी सेंटर, फेस सेंटर अँड एंड सेंटर. मग आता हे डायग्राम आपण कशा दाखवू शकतो? समजा तुम्ही अशा प्रकारे स्क्वेअर काढून घेतले. फर्स्टली 3 डायग्राम काढतो पहा. हा फर्स्ट क्यूब असेल, नंतर आपण इथे सेकंड क्यूब काढला आणि नंतर इथे आपण थर्ड क्यूब काढलेला असेल, बरोबर. तर या 3 डायग्राम मी काढून घेतल्या. आता आपल्याला पाहिजे की व्हॉट इज मीन्स बाय बॉडी सेंटर्ड युनिट सेल. की बॉडी सेंटर्ड युनिट सेल कशाला म्हणायचं? मग बॉडी सेंटर्ड युनिट सेलचा स्टडी करत असताना याच्यामध्ये आपल्याला फर्स्टली माहित पाहिजे की सिंपल क्युबिक युनिट सेलचं जे स्ट्रक्चर आहे ते सर्वांचे ह्या 3चं स्ट्रक्चर असणार आहे. म्हणजे फर्स्टली पार्टिकल कुठं प्रेझेंट असतील? कॉर्नरला पार्टिकल प्रेझेंट असतील, बरोबर. तर हे 8 कॉर्नरला हे 8 पार्टिकल असतील. हा झाला तुमचा सिंपल क्युबिक युनिट सेल. मग त्याच्यामध्ये बॉडी सेंटर, सेंटर कुठल्या तरी सेंटरला आहे म्हणजे सेंटर ऑफ द बॉडी. सेंटर ऑफ द बॉडीला जर एक पार्टिकल प्रेझेंट असेल, समजा इथं एक पार्टिकल तुमचा प्रेझेंट आहे,
तर याला म्हणायचं BCC, बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. मीन्स द युनिट सेल इन विच constituent particles are present at the corners as well as center of the body are called as body centered unit cell. की ज्या युनिट सेल मध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल हे तर कॉर्नरला 8 ठिकाणी असतातच, पण त्याचबरोबर सेंटर ऑफ द बॉडीला जर एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल असेल किंवा एक लॅटिस पॉइंट जर असेल तर त्या युनिट सेलला आपण काय म्हणतो, बॉडी सेंटर्ड युनिट सेल. अँड इट इज इंडिकेटेड बाय BCC. आणि तो कशाने इंडिकेट करतो आपण, BCC. लक्षात आलं की 8 कॉर्नरला 8 पार्टिकल आणि सेंटरला एक असेल तर त्याला म्हणायचं बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. पण व्हॉट इज मीन्स बाय फेस सेंटर्ड युनिट सेल. मग फेस सेंटर युनिट सेलची डायग्राम काढत असताना अशा प्रकारे 8 कॉर्नर आपण काढून घेणार. घेतले, हा झाला सिंपल क्यूबिक युनिट सेल. मग याच्यामध्ये जर आपण कन्स्टिट्युएंट पार्टिकल जर पाहिले तर याच्यामध्ये 6 फेसेसला 6 असतात पहा. समजा अशा प्रकारची तुमची डायग्राम असेल, त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचे पॉइंट्स असतील 1 2 3 4 5 आणि 6. बरोबर. इथं जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये पहा फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल मध्ये 8 कॉर्नरला 8 पार्टिकल तर दिसतातच, पण फेसेसला देखील 6 फेसेसला, कारण आपल्याला माहिती आहे की फेसेस किती असतात, 6 फेसेस असतात. 4 भिंती म्हणजे 4 साईड आणि वरची आणि खालची साईड असेल म्हणजे 6 फेसेस आहेत. ह्या 4 भिंती लेफ्ट 1 2 3 4 अप आणि डाऊन. मीन्स the unit cell in which constituent particles are present at the corners as well as a single particles are present at each faces. की तुमचे पार्टिकल जर कॉर्नरला तर प्रेझेंटच असतात, पण त्याच्यामधला जो एक पार्टिकल असतो तो प्रत्येक फेसेसला प्रेझेंट असतो. मीन्स इन फेस सेंटर युनिट सेल the constituent particles are present at the corners as well as one particles are present at the each faces are called as a face centered unit cell. की तुमच्या 6 फेसेसला 6 पार्टिकल असतील आणि 8 कॉर्नरचे 8 अशा प्रकारचं जर स्ट्रक्चर असेल तर त्याला आपण फेस सेंटर युनिट सेल म्हणतो. आणि इट इज इंडिकेटेड बाय FCC. आणि तो कशाने इंडिकेट करतो आपण, FCC ने इंडिकेट करतो. म्हणजे याला आपण म्हणू शकतो FCC, फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. 6 फेसेसला 6 आणि 8 कॉर्नरचे 8 हे जे स्ट्रक्चर आहे ते कशाचं आहे, फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. Then what is means by base centered unit cell or end centered unit cell. की बेस सेंटर युनिट सेल कशाला म्हणायचे किंवा एंड सेंटर. तर तशाच प्रकारची डायग्राम आपण काढून घेऊ शकतो. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता याच्यामध्ये दाखवत असताना पहा ह्या पॉइंटला एक आपण जर दाखवला आणि या पॉइंटला एक जर दाखवला तर ही जी फिगर आहे ती कशाची आहे, एंड सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. मीन्स the unit cell in which constituent particles are present at the corners as well as opposite faces of the center. की सेंटरच्या अपोजिट फेसेसला देखील काय असतात, तुमचे पार्टिकल प्रेझेंट असतात. त्याला आपण जनरली काय म्हणतो, एंड सेंटर्ड युनिट सेल. या एंड सेंटर युनिट सेल मध्ये जर पाहिलं तर 2 अपोजिट फेसेसला तुम्हाला 2 पार्टिकल पाहायला भेटतात. मीन्स इन एंड सेंटर्ड और बेस सेंटर्ड युनिट सेल the constituent particles are present at the corner as well as any 2 opposite sides of the faces are called as a base centered unit cell or end centered unit cell and it is indicated by ECC. मग आता याच्यामध्ये पहा सेंटरचे तुम्हाला 3 टाइप्स माहिती झाले. 8 कॉर्नरला तर तिन्हीमध्ये असणार आहे बरोबर, 8 पार्टिकल. सेंटर ऑफ बॉडी असेल तर बॉडी सेंटर म्हणायचं, 6 फेसेसला 6 असतील तर फेस सेंटर म्हणायचं, आणि अप किंवा डाऊनला दाखवू शकता किंवा लेफ्ट किंवा राईटला दाखवू शकता. असे 2 जर अपोजिट साईडला असतील तर त्याला काय म्हणायचं, बेस सेंटर किंवा एंड सेंटर युनिट सेल. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं पहा काय स्टडी करायचं याच्यामध्ये नंतर आपल्याला की टाइप्स ऑफ सिंपल युनिट सेल. की सिंपल युनिट सेलचे किती टाइप्स आहेत. सिंपल युनिट सेलचे जर टाइप्स पाहिले तर 7 प्रकारच्या सिंपल युनिट सेल असतात. या सिंपल युनिट सेल जर 7 प्रकारचे असतील मीन्स टाइप्स ऑफ सिंपल युनिट सेल, देर आर मेनली 7 टाइप्स ऑफ सिंपल युनिट सेल. किती प्रकारचे युनिट सेल असतात, 7 प्रकारच्या सिंपल युनिट सेल असतात. त्यासाठी एक ट्रिक सांगतो पहा, लक्षात राहू द्या. त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे युनिट सेल असतात. तर त्यासाठी एक ट्रिक आहे, CTOD
CTOMTHR. काय ट्रिक्स आहे पहा, CTOMTHR means in simple cubic unit cell there are mainly 7 types of the unit cell, की त्याच्यामध्ये 7 प्रकारच्या सब युनिट सेल असतात. ते आपण याच्या आधारे इंडिकेट करू शकतो. CTOMTHR दिसते इथपर्यंत, CTOMTHR. आता C म्हणजे काय असतं ते आपल्याला पाहिजे. C म्हणजे क्यूबिक युनिट सेल असते, बरोबर. T म्हणजे टेट्रागोनल युनिट सेल असते. T म्हणजे काय असते, टेट्रागोनल युनिट सेल असते. O म्हणजे ऑर्थोरोम्बिक युनिट सेल असते, ऑर्थोरोम्बिक युनिट सेल असते. M म्हणजे मोनोक्लिनिक युनिट सेल असते. T म्हणजे ट्रायक्लिनिक युनिट सेल असते. H म्हणजे हेक्सागोनल असते आणि R म्हणजे रोम्बोहेड्रल असते. पहा R म्हणजे काय असते, रोम्बोहेड्रल. तर या 7 प्रकारच्या युनिट सेल सिंपल युनिट सेल असतात. पहा कोणकोणत्या, क्यूबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल आणि रोम्बोहेड्रल. तर ही त्याची ट्रिक्स आहे. CTOMTHR. C for cubic, T for tetragonal, O for orthorhombic, M for monoclinic, T for triclinic, H for hexagonal and R for rhombohedral. म्हणजे 7 आणि इथल्या 3 किती झाल्या, 10. तर अशा 10 प्रकारचे युनिट सेल आहेत की ज्याच्या आधारे आपल्याला एखाद्या पार्टिकलची अरेंजमेंट जर 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये जर करायची असतील तर त्यासाठी 14 पॉसिबल केसेस प्रेझेंट आहेत. या 14 पॉसिबल केसेस पैकी आपल्याला 10 केसेस माहित झाल्या. ह्या 7 आणि ह्या 3 फेस सेंटर, बॉडी सेंटर आणि एंड सेंटर म्हणजे 7 आणि 3 किती झाले, 10. तर असे 14 प्रकारचे पॉसिबल केसेस आहेत की ज्याच्या आधारे आपल्याला ज्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकलच्या आधारे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ड्रॉ करता येतं. मग हे कोणत्या सायंटिस्टने स्टडी केलं, फ्रेंच मॅथमॅटिशियन सायंटिस्ट होता पहा एक. कोणता सायंटिस्ट होता, एक फ्रेंच मॅथमॅटिशियन सायंटिस्ट होता ज्याचं नाव होतं ब्रेवियस सायंटिस्ट. म्हणजे या ब्रेवियस सायंटिस्टनी ह्या 14 लॅटिसचा पॉईंटचा स्टडी केला, म्हणून त्याच लॅटिस पॉईंटला आपण ब्रेवियस लॅटिसेस म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, ब्रेवियस लॅटिसेस. तर असे 14 ब्रेवियस लॅटिसेस आहेत. मीन्स देर आर मेनली 14 पॉसिबल केसेस टू रिप्रेझेंट द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल इन 3 डायमेन्शनल स्पेस. केसेस 14 पॉसिबल केसेस आहेत की ज्याच्या आधारे 3D स्ट्रक्चरमध्ये आपल्याला कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची अरेंजमेंट करता येते. अँड दिस पॉसिबल 14 केसेस आर कॉल्ड ॲज द ब्रेवियस लॅटिसेस बिकॉज he discovered by the French scientist mathematician Bréviaire. Due to these lattices are called as the Bréviaire lattices. की जो फ्रेंच मॅथमॅटिशियन सायंटिस्ट होता ब्रेवियस नावाचा, त्यांनी ह्या 14 पॉसिबल केसेस डिस्कवर केल्या किंवा त्याचा स्टडी केला, म्हणून त्या लॅटिसला आपण काय म्हणतो, ब्रेवियस लॅटिसेस म्हणतो. आणि त्याचा डीप मध्ये स्टडी आपण उद्याच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. थँक्यू. आपण इथे थांबू, स्क्रीनशॉट काढून घ्या.